पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी चौफेर विचार मंथन, राजकीय नेते, धोरणकर्ते, उद्योजक, विचारवंतांशी संवाद। लोकशाही मराठीवर आज दिवसभर पश्चिम महाराष्ट्र संवाद 2025। निवडणुकीसाठी गुंड ठेवावे लागतात, मदत केलेल्या गुंडांच्या काही कृत्यांवर पांघरून घालण्यात येतं। लोकशाही मराठीच्या कार्यक्रमातील रवींद्र धंगेकरांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या। चंद्रकांत पाटलांचे पीए त्यांना विनाकारण अडचणीत आणतात, लोकशाही मराठीच्या कार्यक्रमात रुपाली ठोंबरे पाटलांचं खळबळजनक वक्तव्य। गौतमी पाटील अपघाताच्या वेळी गाडीमध्ये असती तरी अटक करता आली नसती, गुन्हा हा ड्रायव्हरवरच दाखल होतो। चंद्रकांत पाटलांच्या गौतमी पाटीलनं तिला उचला या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे पाटलांचा हल्लाबोल। शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे, कर्जमाफी होईपर्यंत सरकारला सोडणार नाही, उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा सरकारला इशारा। उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांवरील प्रेम हे पुतणा मावशीचं प्रेम, हंबरडा मोर्चावरून शिंदेंची आता टीका। मुंबईतील कबूतरखाने बंदवरून जैन धर्मगुरू आक्रमक, कत्तलखाने बंद नाही, कबूतरखाना का बंद? जैन धर्मगुरूंचा संतप्त सवाल। तर शस्त्र उचलायची वेळ आली तरी आम्ही उचलू, कबूतरांसाठी नागा साधू यांची फौज उभी करू, जैन धर्मगुरूंचा सरकारला इशारा। जैन मुनींकडून शांतिदूत जनकल्याण पार्टीची घोषणा, आमची पार्टी निवडणुका लढवणार, जैन मुनींची पत्रकार परिषदेमध्ये माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।